नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला, त्याच संदर्भातल्या बातम्या। बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज। तब्बल 10 तासानंतर आंदोलकांना रुळावरून हटवण्यात पोलिसांना यश। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी बळाचा वापर केल्यानं आंदोलक संतापले। आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवरील दगड पोलिसांवर फेकले। दगडफेकीनंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं। पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्तेही मोकळे केले। नागरिकांना घरी जाण्याचं पोलिसांचं आवाहन। बदलापूर स्टेशन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये 3.5 वर्षाच्या 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार। शाळेबाहेर पालकांचा ठिय्या। बदलापूर रेल्वे स्थानकातही रेल रोको आंदोलन। व्यापारी, स्कूल बस संघटनांचाही बंदला पाठिंबा। बदलापूर चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांकडून तब्बल 12 तासानंतर गुन्हा नोंद। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ आणि हलगर्जीपणा केल्याचा पालकांचा आरोप। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। मात्र कुठल्याही आंदोलकाला इजा होणार नाही याचीही पोलिसांकडून खबरदारी। चिमुकलींवर ज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली त्या शाळेची संतप्त नागरिकांकडून तोडफोड। शाळेचे दरवाजे, खिडक्या, साहित्याची मोडतोड। बदलापुरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक। रेल्वे ट्रॅकवरील दगड उचलून आंदोलकांनी पोलिसांवर फेकले। आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हुसकावल्यानंतर संतप्त जमावाची एसटी बसवर दगडफेक। दगडफेकीमुळे बसच्या काचा फुटल्याचा व्हिडिओ समोर।